जीएसटी 2.0च्या रिफॉर्मनुसार बऱ्यापैकी कारची प्राइस ही 10% to 12% स्ट्रेटली कमी व्हायला पाहिजे होती, बरोबर. टाटा, ऑडी, BMW आणि आणखीन काही ब्रँड्सने त्यांच्या रिवाइज कार प्राइस ज्या 22 सप्टेंबर नंतर असणार आहेत त्या डिक्लेअर केल्यात. त्याच्यामध्ये जी कार प्राइसची रिडक्शन आहे ती 75,000 to 1.5 लाख रुपीज आहे, जी की ऍक्च्युअल कार प्राइसच्या 5% to 10% मध्ये आहे. ॲट ॲक्च्युअल डायरेक्टली 10%चा बेनिफिट हा कन्झ्युमर पर्यंत पोहोचत नाहीये. असं का? याच्यामध्ये दोन मेजर कारण आहेत. पहिलं कारण ITC. ज्या कंपन्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट वेगवेगळ्या रेटनी येत आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रेट कट डाऊन झालेले नाही आहेत. त्यामुळे कंपन्यांचं जे ITC येत आहे ते 18% किंवा 5% ज्या ॲट ॲक्च्युअल प्राइसवरती येत होतं त्याच प्राइसने येत आहे. तर त्याचा इम्पॅक्ट हा कॉस्टमध्ये ॲड करतात कंपन्या. आणि दुसरी गोष्ट, जेही जीएसटी 2.0चा रिफॉर्म गव्हर्नमेंटने डिक्लेअर केला त्याच्यामध्ये अँटी प्रॉफिटरिंग क्लॉज गव्हर्नमेंटने टाकला नाहीये. त्यामुळे गव्हर्नमेंटला हे मॉनिटर करणं खूप अवघड आहे की जो ॲट ॲक्च्युअल इम्पॅक्ट कन्झ्युमर पर्यंत पोहोचायला पाहिजे होता तो तेवढा पोहोचलाय की नाही पोहोचलाय. बऱ्यापैकी कंपन्या 5% to 7% कारमध्ये डिस्काउंट देऊन बाकीचा पैसा हा मार्केटिंग वरती लावून तुम्हाला कार स्वस्तात मिळते असं सांगून तुम्हाला कार विकतील. त्यामुळे तुम्ही ॲट ॲक्च्युअल इम्पॅक्ट किती बसलाय याचं मॉनिटर करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा इम्पॅक्ट ॲक्च्युअल रेट कट डाऊन पेक्षा कमी आहे तर तुम्ही गव्हर्नमेंटला कंप्लेंटही करू शकता. थँक्यू.